नमस्कार मित्रांनो, राम्स मिनी व्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर सकाळी उठल्या उठल्या माझ्या भाच्याच्या शरारती बघा. जसं की तो हातरूनमधून उठतो त्याच्यानंतर त्याचं मूड सगळं खेळण्यातच असतं. तर सकाळीच मम्मीबरोबर उठल्यानंतर हाईड अँड सीक खेळूया म्हणून तिला खेळायलाच भाग पाडला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बसलो नाश्त्याला. तुम्ही बघू शकता मम्मीनं मस्त असं पोहे केलेले, त्याच्यावरती मी असं फरसाण घालून खात होतो. पोहे तर कसे एकदम मस्तच झालेले. त्याच्यानंतर मी आंघोळी वगैरे करून देवपूजा करत होतो. देवपूजा करून जपमाला करायचं होतं. तर तुम्ही जपमाला करता का नाही हे कमेंटमध्ये सांगा. जपमाला करत नसाल तर तुम्ही एखादा तुळशी माळ किंवा एखादं जपमाळ घ्या 108 मोत्यांचं आणि जपमाळ करा, ज्याच्यानं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढतो. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये आमचे दाजी ते नेणार होते म्हटलो, आणि मग दीदीनं म्हटली की मटर पनीरची भाजी आणि चपाती करायचं. मग माझ्या ब्रदरनं जाऊन आणला ते. मग दीदी करायला घेतली. तुम्ही बघू शकता रेसिपी कशी आहे. त्याच्यानंतर मी दीदीचे व्हिडिओ शूट करत होतो, त्याच्यामध्ये आम्ही फार हसत होतो. मग जे ओरिजिनल रेकॉर्ड होतं तर जे मी ह्याच्यामध्ये घातलं असतं तर तुम्ही म्हटलं असता असेच डेली व्हिडिओ अपलोड करत जा म्हणून, तर तसं नाही. तर ही मिरची पूड आहे, होममेड मिरची पूड. त्याच्यानंतर दीदी भाजी करून ग्रेव्ही वगैरे घालून त्याच्यावरती शिजून घेत होती. त्याच्यानंतर हा सब्जी मसाला आहे, किंवा तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त पावभाजी मसाला पण वापरू शकता, त्याच्यामधनं पण मस्त चव येते भाजीला. मग मटर पनीरच्या भाजीमध्ये एक उकडलेला बटाटा पण घातली. आमच्या भाजीचा रंग बघून तुम्ही काहीतरी म्हणजे असं कमेंट करालच, पण असं नाही. फक्त आम्ही ज्या मिरच्या आणलेल्या त्या फक्त रंगाला होत्या. म्हणजे आमचं तिखट इतकं पण तिखट नाही आहे की एखाद्या माणसाला दुसऱ्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. त्याच्यानंतर आमची दीदी भाजी वगैरे करून घेतल्यानंतर मग चपाती लाटायला घेतली. पीठ आधीच मळून ठेवलेली होती. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती मोठ्या मोठ्या चपात्या लाटत होती. तशी तर आमची दीदी फारच हुशार आहे स्वयंपाकामध्ये. मग स्वीट होतं ते बालुशाही. मग सब्जी कशी झालेली आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि मी पण तुम्हाला चव झाल्यानंतर मी सांगेनच. ह्याच्यामध्ये कसं आम्ही सर्वजण मिळून करतो काही पण काम असलं तरी. म्हणजे कसं ह्याचाच अर्थ सिनर्जी म्हणजे कसं एकमेकाला साथ देऊन काम केल्यानंतर ते लवकर होतं. मग संध्याकाळवरनं म्हणजे दुपारच्या आसपास 3 वाजता असं पावसाचं आगमन झालेलं पहिल्या. त्याच्यामध्ये गारव्या पण पडत होत्या. तुम्ही बघू शकता किती हेवी रेनफॉल होत आहे. तर एकदा का आमच्या घराकडे चिखल झाला तर गाड्या जायचं नाव दुसऱ्या दिवशीच. तुम्ही बघू शकता मी हे गारव्या पडत आहेत तेच व्हिडिओ घेतलेला आहे. आणि तुम्ही पण गारव्या कधी खाल्ला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा किती पाऊस पडत होता, फार पाऊस होता.